महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योजकता विकासाला गती देण्यासाठी व महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योजकतेचा पाया अधिक व्यापक करण्यासाठी संघटित व समन्वित प्रयत्न करण्यासाठी ह्या केंद्राची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने 1988 मध्ये ह्या केंद्राची औरंगाबाद येथे स्थापना केली आहे. राज्य शासनाने 1984 मध्ये राज्यामधील उद्योजकता गतिमान करण्यासाठी उपाय सुचवण्याच्या हेतूने एका समितीची स्थापना केली होती. प्रभाकर करंदीकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने महाराष्ट्रातील उद्योजकता विकासाच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी व योग्य दिशा देण्यासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली होती. या शिफारसीनुसार महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र याची स्थापना 1988 मध्ये औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संक्षिप्तमध्ये याला MCED सुद्धा म्हणण्यात येतं आणि MCED म्हणून ही संस्था ओळखली जाते. तर ह्या MCEDची महत्त्वाची कार्य आहेत. नंबर 1, मराठी समाजाची मानसिकता बनवणं. उद्योजकता विकासासाठी मराठी समाजाच्या मानसिकतेमध्ये योग्य ते बदल घडवणे व उद्योजकतेची मूल्य मराठी समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करणे. 2, मराठी समाजातील पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून तरुण तरुणींचा शोध घेणे, पहिल्या पिढीचे उद्योजक घडवणे व त्या दृष्टीने मराठी समाजातील ग्रामीण व शहरी भागातील तरुण तरुणींना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे. 3, मराठी समाजातील संभाव्य उद्योजकांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. 4, उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना उद्योजक अथवा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने अपेक्षित माहिती, सल्ला व तांत्रिक मार्गदर्शन पुरवणे. राज्यातील मराठी समाजामध्ये उद्योजकीय संस्कृती निर्माण करणे व ती उद्योजकीय संस्कृती विकसित करणे, रुजवणे. नंबर 6, राज्यामध्ये विविध कृती कार्यक्रमांद्वारे उद्योजकतेला पोषक अशा वातावरणाची निर्मिती करणे. नंबर 7, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील नव्या उद्योजकांचे कौशल्य वाढवणे. आणि नंबर 8, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांद्वारे राज्यामध्ये यशस्वी उद्योजकांची पिढी तयार करणे. ह्या कार्यांना अनुसरून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र 1988 पासून कार्य करत आहे. केंद्राचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे असून मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर इथे विभागीय कार्यालय आहेत. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा एक प्रकल्प अधिकारी कार्यरत असतो. राज्यातील सिकॉम, मिटकॉन, मेल्ट्रॉन, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, महाराष्ट्र लघु विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशा 7 संस्थांद्वारे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उपक्रम संयुक्तपणे राबवला जात आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यक्रम व कामगिरी. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आपल्या 7 विभागीय कार्यालयांमार्फत व जिल्हा उद्योग केंद्रातील आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत राज्यातील उद्योजकता विकासासाठी शहरी व ग्रामीण भागात विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये नंबर 1, उद्योजकता विकास कार्यक्रम.
केंद्रातर्फे 4 ते 6 आठवड्यांचे उद्योजकता विकास कार्यक्रम वर्षभर व सर्वत्र आयोजित केले जातात. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योजकता संधी, बाजारपेठांची संधी, विविध संस्थांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्य, वीज पुरवठा इत्यादी बाबत माहिती देण्यात येते. नंबर 2, स्वयंरोजगार उद्योजकता विकास कार्यक्रम. केंद्रातर्फे तरुणांना व तरुणींना स्वयंरोजगाराच्या विविध संधीच्या माहितीसाठी हा कार्यक्रम घेण्यात येतो. हा प्रशिक्षण कार्यक्रम साधारणतः 2 आठवड्यांचा असतो. जिल्हा व तालुका पातळीवर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ह्या प्रशिक्षणामध्ये स्वयंरोजगाराच्या नव्या संधी, बाजारपेठांची उपलब्धता, वित्त पुरवठा, तांत्रिक व व्यवस्थापकीय सल्ला, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था इत्यादी बाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रशिक्षणानंतरही योग्य ते मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात येतो. नंबर 3, व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम ओकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम. काही उद्योग व्यवसायामध्ये तांत्रिक स्वरूपाच्या प्रशिक्षणाची गरज असते. अशा उद्योग व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. उदाहरणार्थ फोटोग्राफी, कॉम्प्युटर दुरुस्ती, यंत्र दुरुस्ती, ब्युटी पार्लर इत्यादी. शहरी व ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी हे कार्यक्रम राबवले जातात. 2 ते 3 आठवड्यांचे प्रशिक्षण देऊन तांत्रिक स्वरूपाचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नंबर 4, व्यवस्थापन विकास कार्यक्रम. भावी उद्योजकांना व नव्या उद्योजकांना व्यवस्थापनाच्या प्रगत व आधुनिक कौशल्याबाबत किंवा तंत्राबाबत मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापन विकास कार्यक्रम घेण्यात येतात. व्यवस्थापकीय कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने TQM, ISO, 6 सिग्मा, कायझन इत्यादी नव्या तंत्राबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येते. 2-3 आठवड्यांच्या अल्पमुदती प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन केले जाते. महिला उद्योजकता परिचय कार्यक्रम. महिला वर्गामध्ये उद्योजकता विकास करण्यासाठी केंद्रातर्फे महिलांसाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांना लघु, घरगुती व ग्रामीण उद्योगांकडे आकर्षित करणे व त्यांना उद्योजकतेची गोडी निर्माण व्हावी या हेतूने हा महिला उद्योजकता परिचय कार्यक्रम घेतला जातो. हा प्रशिक्षण कार्यक्रम साधारणतः 3 दिवसांचा असतो. नंबर 6, उद्योजकता प्रबोधन कार्यक्रम. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे समाजातील होतकरू तरुणांना सदर केंद्राच्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी उद्योजकता प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांमध्ये यशस्वी लघु उद्योजक, प्रभावशाली व्यक्ती, कंपन्यांमधील नामवंत व्यवस्थापक इत्यादी वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. हा प्रबोधन कार्यक्रम 1 दिवसांचा किंवा 2 ते 3 दिवसांचा असतो. नंबर 7, उद्योजकता जनजागृती कार्यक्रम. केंद्रातर्फे शहरी व ग्रामीण भागामध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजातील तरुणांनी उद्योजक म्हणून व्यवसाय मार्ग निवडावा, त्यांना नाविन्यपूर्ण अशा व्यवसाय संधीची माहिती व्हावी व त्यांनी उद्योजक होण्यासाठी अधिक पसंती द्यावी या उद्देशाने हे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतात. संस्थेतर्फे व केंद्र किंवा राज्य सरकारमार्फत लघु उद्योग अथवा मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी सहाय्यभूत सुविधांची व सवलतींची माहिती सुद्धा या जनजागृती कार्यक्रमांमध्ये देण्यात येते. नंबर 8, संघटक प्रशिक्षण कार्यक्रम. केंद्रातर्फे उद्योजकता गतिमान करण्यासाठी संघटक तयार करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या भूमिकेची व सहाय्यकारी सुविधांची
संभाव्य उद्योजकांना माहिती देण्यासाठी संघटक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. संघटकांचे कम्युनिकेशन स्किल वाढवणे, सहाय्यकारी संस्थांची माहिती देणे, तरुणांमध्ये उद्योजकता विकासाचा विचार रुजवणे, तर हे या कार्यक्रमाचे उद्देश आहेत. नंबर 9, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम. केंद्राच्या कार्यक्रमामध्ये माहिती देण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता असते. म्हणून प्रशिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रशिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करणे, त्यांना प्रशिक्षण कौशल्य देणे किंवा त्यांचे प्रशिक्षण कौशल्य वाढवणे, व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे, अतिलघु व लघु उद्योग स्थापनेची प्रक्रिया स्पष्ट करणे इत्यादी या कार्यक्रमाचे उद्देश असतात. नंबर 10, संघटक विकास कार्यक्रम. लघु उद्योगाचे संघटन व त्यातील कर्मचारी हे लघु उद्योगाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. लघु उद्योगाच्या संघटनेतील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कार्यक्षम, संवाद कौशल्य, कार्यनिष्ठा, सामूहिक क्षमता इत्यादी वाढवण्यासाठी केंद्रातर्फे संघटन विकासाचे कार्यक्रम घेण्यात येतात. संघटनेतील संघर्ष तत्परतेने व समाधानकारकपणे सोडवणे, परस्पर सहकार्य वाढवणे, त्यांच्यात एकोपा निर्माण करणे हे संघटन विकास कार्यक्रमाचे उद्दिष्टे आहेत. नंबर 11, प्रदर्शन. अतिलघु, लघु व मध्यम उद्योगांमध्ये उत्पादित वस्तूसाठी बाजारपेठ मिळावी म्हणून केंद्रातर्फे विविध ठिकाणी प्रदर्शने भरविण्यात येतात. लघु उद्योगांना जाहिरातींवर खर्च करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून प्रदर्शने आयोजित करून संभाव्य ग्राहकांना आकर्षित करणे व लघु उद्योग क्षेत्राच्या वस्तूसाठी बाजारपेठ निर्माण करणे ही उद्योजकता विकासासाठी महत्त्वाची बाब आहे. अशा प्रदर्शनामध्ये तरुणांसाठी नव्या व्यवसाय संधीची माहिती सुद्धा देण्यात येते. नंबर 12, युवक उद्योजकता परिचय कार्यक्रम. शाळा व महाविद्यालयामध्ये तरुण मुलामुलींना उद्योजकतेचा परिचय व्हावा व त्यांच्यामध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येतो. शाळा व महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो. नाविन्य व कल्पकता यातून उद्योग व्यवसायाच्या नव्या संधी कशा निर्माण होतात व त्या नाविन्याचा अथवा संकल्पनेचा कसा विकास करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. त्याचसोबत वीज पुरवठा, विविध सोयी सवलती, व्यवस्थापन कौशल्य, प्रकल्प अहवाल, बाजारपेठ इत्यादी बाबत माहिती देण्यात येते. आणि नंबर 13, प्रकल्प अहवाल व प्रकाशन. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे लघु, घरगुती व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याचे कार्य केले जाते. तरुण उद्योजकांसाठी हे प्रकल्प अहवाल उपलब्ध करून दिले जातात. विभागीय व जिल्हा पातळीवर हे अहवाल उपलब्ध असतात. हे नमुना प्रकल्प अहवाल इतर प्रकारचे अहवाल तयार करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. तसेच केंद्रातर्फे उद्योजकता विकासासाठी उद्योजक हे मासिक प्रकाशित केले जाते. उद्योजक हे मासिक हे आपल्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचं वाचन केल्यास उद्योजकीय संधी कोणत्या आहेत याच्याविषयी आणखीन माहिती त्यांना मिळू शकते. चर्चा केलेल्या कार्यक्रमाचा विचार केलास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योजकांचे सर्वेक्षण, क्षमता समृद्धीकरण कार्यक्रम, प्रज्ञाशोध मेळावा, शिक्षक विकास कार्यक्रम यासारखे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे 2018 पर्यंत 14 लाख व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. अशा मुद्द्यांच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारी एक मोठी संस्था, याची कामगिरी काय आहे, याचे कार्यक्रम काय आहे, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येते.